चेहऱ्या मागे लोक राहिले नाही. बर कितीने वाटप होईल मग लढत? आता कोण कोटीने वाटतंय का 10 रुपये समाधान आवताडे जेव्हापासून आलेत आमदार म्हणून त्यांनी मुसलमानांना भरपूरपणे साथ दिलेली आहे. इथेच कल्याण साहेब पाठीमागं आमच्या आहेत, त्यांनाही भरपूरपणे निधी चांगली मिळवून दिलेला आहे. तिथले चांगले काम केलेलं आहे. ह्याच्यामुळे कधीही ते आम्हाला निराश करणार नाही ते आम्हाला माहीत आहे. ह्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे आम्ही तरी आहे त्यांच्या पाठीमागे आणि आमच्या संबंधातील जेवढे असतील त्यांनाही आम्ही सांगणार आहे. कमळ या चिन्हाला भरपूर आणि अजित जगताप यांची मिसेस कसं आहे, युवा महिला आहेत. त्यांना युवा महिला संघाची जाणीव आहे, काय करायचं तशी मॅनपॉवर आपल्या नगरपालिकेला. अजित काका म्हणजे आमचे काका, आम्ही काकाच म्हणतो त्यांना. ते आम्ही त्यांना म्हणजे कधीही बोलवलं, कुठल्याही काळात कुठल्याही परिस्थितीत त्यांना बोलवलं तर ते आमच्या साथ द्यायला येत असतात. तर वाटतं एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर नगराध्यक्षपदी कोण कारभार करू शकेल चांगलं? जगताप करू शकेल की. का कुणाला चांगलं आहे असं वाटतं? समाधान दादा होता त्यांना. का कशामुळं? त्यांचं काम पण चांगलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया जगताप पण आहेत. ते पण काम चांगलं करतील. आता माणूस पहिले नमस्कार चमत्कार संपलाय. बर आता फक्त पैसे पाठीमाग कॅमेरा तिकडे, कॅमेराकडे बघा. केंद्रात भाजप, राज्यात भाजप आणि गावात ही भाजप. ह्याच्यामुळे त्यांनी भरपूर पद्धतीने निधी मिळवून देऊ शकेल. कुणाचे हवं आहे मंगळवार शहरात? मंगळवेढ्यात आता हवा सध्याला तर अजय जगताप, पांडू मालक. एकूण पाहायला गेलं तर मुस्लिम समाज हा नेमकं कुणाच्या पाठीमागे असू शकेल? 100% अजित जगताप यांच्या. का पसंत कोण आहे? करणार. एक पसंत नापसंत कोण आहे? कोण करू ते आता शकेल? उद्या ठरवणार आम्ही. आता कोणाला टाकायचं फिक्स म्हणजे उद्या संध्याकाळी पाकिट पोचल्यावर का? पाकिट 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 मलिद आल्याशिवाय नाही. मलिदावर सगळं खेळ. म्हणजे तुम्हीच बोलताय आणि आम्ही सांगणार. त्यातल्या सुप्रियाताई अजित जगताप त्या सुशिक्षित असल्यामुळे ते बरं, प्रशांत गायकवाडचे आहेत कामं तशी केले पहिले? त्यांचं तर काय माहीत नाही. त्यांचं आपण नाव बी कधीही ऐकलेलं बी नाही कामा बाबतीत असं म्हणा. मुस्लिम जे काही मतदार आहेत ते भाजपच्या विरोधात असं आहेत असं देखील एक समज पसरवून त्याला कितपत खरं आहे? आधी पण अजित जगताप यांनी नगरसेवक झाल्याबद्दल त्यांनी भरपूर कामे केलेत. डबी उभा केला, सगळे कामं बिमं केली आमदार साहेबांना. नमस्कार, मी भारत शिंदे, न्यूज इंडियामध्ये स्वागत आहे. तर मी सध्या मंगळवेढा शहरामध्ये उभा आहे. याचं कारण असं की येणाऱ्या 2 दिवसात मंगळवेढा शहराची निवडणूक प्रक्रिया नगरपालिकेच्या निवडणुकीच्या अनुषंगाने येथे काही मतदान प्रक्रिया पार पाडणार आहे. त्याच अनुषंगाने आता मुस्लिम या नगरात मी आहे उभा. खरं तर प्रत्येक गावामध्ये, प्रत्येक शहरांमध्ये मुस्लिम लोकांचा मतदार हे प्रामुख्याने तसं पाहिलं गेलं तर कुणाच्या पाठीमागं आहे ते आपण जाणून घेणं. इथे काही मुस्लिम महिला आपण उपस्थित आहात. मॅडम, नाव सांगा आपलं आणि कशा पद्धतीने मंगळवेढा शहराचा विकास आणि आपण कुणाच्या पाठीमागे आपण एकंदरीत आहात? माझं नाव परवीन दरवाजकर आहे. आम्ही कमळ या भाजप चिन्हाच्या पाठीमागे आहे. समाधान आवताडे आणि अजित जगताप यांनी म्हणजे भरपूर वेळा आम्हाला साथ दिलेली आहे आणि मुस्लिम बांधवाला तर कायमच साथ देतात. गैरी साहेब दर्गा ह्याला मोठा निधी मिळवून दिलेला आहे. किती दिला निधी एकंदरीत पाहता तर? दर्ग्याचं काम आहे चालू आहे? हा, चालू आहे. किती निधी दिलाय? 75 लाख रुपये दिलेला आहे निधी. अच्छा. हा, आणि सुप्रिया अजित जगताप हे ही सुशिक्षित वर्ग आहे. ह्याच्यामुळे आपल्याला आपल्या मंगळवेढा नगरसेविकाचा भरपूर पद्धतीने विकास होऊ शकतो. ह्याच्यामुळे आम्ही त्यांचा पाठिंबा देत आहोत. खरं तर असं म्हटलं जातं की मुस्लिम जे काही मतदार आहेत ते भाजपच्या विरोधात असं आहेत असं देखील एक समज पसरवून त्याला कितपत खरं आहे? नाही, हे खोटी गोष्ट आहे. हां. सगळं खोटं आहे हे. मुस्लिम बंधू भाजपकडूनच आहेत. बरं. सगळे सपोर्ट करतात भाजपला. इथे काय सगळे मंगळवेढ्याची परिस्थिती नेमकी काय आहे? नाही, चांगली आहे. सगळे सपोर्ट करतात. कुणासाठी चांगलं आहे? कुठल्या पक्षासाठी चांगलं आहे? भाजपसाठी चांगलं आहे सगळं. का इतर लोक पक्ष नाहीत का तीर्थक्षेत्र विकास आघाडीत? खरं तर नगराध्यक्षपदी 2 उमेदवार आहेत, सुनंदा बबन अवताडे आणि सुप्रिया अजित जगताप. कोण सरस ठरेल या 2 नगराध्यक्षपदी? सुप्रिया जगताप. का? भरपूर त्यांची चांगली सोय आहे. आधी पण अजित जगताप यांनी नगरसेवक झाल्याबद्दल त्यांनी भरपूर कामे केलेत. चांगली सोय केली, सगळीकडे लक्ष देतात गोरगरिबांकडे, चांगली सोय करतात. आता त्यांची पण पत्नी उभा राहिली, त्यांनी पण चांगलं सगळं काम करतील.
हे अपेक्षाने सगळे त्यांच्या पाठीमागं आहेत. मुस्लिम तसं पाहायला गेलं तर मुस्लिम मतदार किती आहेत इकडे मंगळवेढा शहरामध्ये एकंदरीत पाहता आलं अंदाजे? अंदाजे 1000-1500 असतील. काय 1000-1500 पैकी कितपत भाजप पक्ष सोबत आहेत असं वाटतं? जास्त करून हे आमदार समाधान अवताडे यांच्या सोबतच आहे. मावशी काय वाटतं एकंदरीत आता भाभी कशा पद्धतीने निवडणूक चालू आहे एकंदरीत पाहता आता मंगळवेढा शहराची? मंगळवेढा शहराची निवडणूक कशा पद्धतीने चालू आहे? चांगल्या पद्धतीने चालू आहे. कुणाला चांगलं आहे असं वाटतं? समाधान दादा होतात यांना. का कशामुळं? त्यांचं काम पण चांगलं आहे आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली सुप्रिया जगताप पण आहेत. ते पण काम चांगलं करतील. काय अनुभव काय आला तुम्हाला? सुप्रिया जगताप यांचा अनुभव काय आला? हाय असंच पहिल्यापासून आमचा त्यांच्यावर विश्वास आहे, त्यामुळं अनुभव आहे. मुस्लिम बांधव हे भाजप पक्षाच्या विरोधात आहेत असं सांगितलं जातं. ते काय पण बोलतील, आपण तेच खरं धरायचं काय. हां आपलं जे आहे ते आहे. मग काय भाजपच ठरवलं सगळ्यांनी? हा. कसं आहे मंगळवेढा शहराची परिस्थिती पाहता रस्त्याची वगैरे कशी आहे? एकदम आहेत, बरे आहेत. बरं. कोण करेल मंगळवेढा शहराचा विकास? कोण करेल असं वाटतं? समाधान दादा, सुप्रियात आहे. समाधान दादा सुप्रियात आहे होतील. किती विश्वास किती आहे सुप्रिया जगताप निवडून येतील? कसं माहित आहे का, आपण बोलतोय अंदाज तरी आहेत त्यांच्याकडं. हां भरपूर आहेत लोक. हां हो आहे. तुम्हाला काय रस्ते पाण्याची वगैरे सोय कशी आहे? हो आहे, चांगली आहे. कुणी केलेलं आहे? हे समाधान दादा. समाधान दादा काय नेमकं समाधान दादा यांचं कार्य चांगलं आहे असं म्हणतात, काय वाटतं एकंदरीत? भरपूर चांगला आहे. दरवेळी मुसलमानाला मदत करतात. कुठल्याही कार्यक्रमात किंवा कुठल्याही ह्याला करतात त्याला ते हजर असतात. केव्हाही बोलवलं तरी ते आमच्या मदतीला धावून येतात. अजित काका म्हणजे आमचे काका, आम्ही काकाच म्हणतो त्यांना, ते आम्ही त्यांना म्हणजे कधीही बोलवलं, कुठल्याही काळात कुठल्याही परिस्थितीत त्यांना बोलवलं तर ते आमच्या साथ द्यायला येत असतात. कधीही नाही म्हणत नाहीत. ह्याच्यामुळेच आम्ही त्यांचा पाठिंबा देणार आहे. आणि ह्यातल्यात सुप्रियाताई अजित जगताप त्या सुशिक्षित असल्यामुळे ते अजून येऊन म्हणजे जनतेचा भलं करतील किंवा त्यांना ज्ञान असल्यामुळे शिक्षिका असल्यामुळे ते जास्तीत जास्त मंगळवेढा शहराचा कसा विकास करायचा, कशा पद्धतीने ते आराखडा करून ते व्यवस्थितपणे मांडतील आणि ते सर्वांना समान न्याय देतील आणि म्हणजे असं म्हणजे भेदभाव नाही करणार असा आम्हाला पूर्णपणे त्यांच्यावर विश्वास आहे. विरोधक करणार नाही असं वाटतं? विरोधक ते करतीलच, पण आम्ही तरी नाही करणार. मुसलमान म्हणतात ना की भाजपाच्या विरोधात असतात, पण मंगळवेढा शहरामध्ये असं कोणीही नाही की भाजपाच्या विरोध असतील. काही असतील पण भरपूर तरी भाजपाच्या पाठिंबे आहेत. ह्याच्यामुळे कारण समाधान अवताडे जेव्हापासून आलेत आमदार म्हणून त्यांनी मुसलमानांना भरपूरपणे साथ दिलेली आहे. इथेच कल्याण साहेब पाठीमागं आमच्या आहे, त्यांनाही भरपूरपणे निधी चांगले मिळवून दिलेला आहे. तिथले चांगले काम केलेलं आहे. ह्याच्यामुळे कधीही ते आम्हाला निराश करणार नाही, ते आम्हाला माहीत आहे. ह्याच्यामुळे आम्ही पूर्णपणे आम्ही तरी आहे त्यांच्या पाठीमागे आणि आमच्या संबंधातील जेवढे असतील त्यांनाही आम्ही सांगणार आहे, कमळ या चिन्हाला भरपूर आणि प्रचंड मताने विजय करून द्या अशी आमची इच्छा आहे आणि आम्ही ते करणार. हे आम्ही 100% आणि 100% कमळच येणार हे आम्हाला गॅरंटी आहे. तसं पाहायला गेलं तर आता दर्गा आहे, दर्ग्यामध्ये देखील आमदार समाधान अवताडे यांनी देखील निधी दिलाय. काय नेमकं कुठल्या गैबी दर्गा नेमकं काय आहे ते? नेमकं गैबी साहेब दर्गा म्हणजे प्रसिद्ध मंगळवेढ्याची प्रसिद्ध दर्गा आहे. गैबी साहेब सभा मंडळासाठी त्यांनी 25 लाख निधी मिळवून सभा मंडपासाठी आहे का आता सभा मंडप? म्हणजे हो आहे की. मग काम झालंय? काम झालंय. काम झालंय. हा. बर. इतर दृष्टी पाहता गेलं तर मंगळवेढा शहरामध्ये विकास कोण करू शकेल? सुनंदा अवताडे की अजित जगताप यांच्या पत्नी सुजाता जगताप, सुप्रिया जगताप? अजित जगताप हे 15 वर्ष झाले नगरसेवक आहेत. ह्याच्यामुळे त्यांना भरपूर म्हणजे असं हे आहे. त्याच्यामुळे असं वाटतंय की सुप्रियाताई त्यांनाही अनुभव आला असेल. आपल्या म्हणजे नवऱ्याच्या पाठीमागे नवऱ्याचं हे त्यांना हे राहणारच थोडंफार. त्याच्यामुळे ते करतीलच आणि विकास पण करतील आणि सगळ्यांच्या पाठीमागे पण राहतील आणि अडचणीला येणारच.
की मंगळवार एकूण पाहायला गेलं तर मुस्लिम समाज हा नेमकं कुणाच्या पाठीमागे असू शकेल? 100% अजित जगताप यांच्या. का? कारण ते कधी कुठल्याही परिस्थितीत कधी नाही म्हणत नाहीत. सगळ्या कसल्याही काळ असो ते हजर असतात. त्याच्यामुळे आणि त्यांनी कधी भेदभावही केलेला नाहीये की असं समाज मुसलमान किंवा हिंदू समाज किंवा असं कुठल्याही प्रकारचा त्यांनी कधीही भेदभाव केलेला नाही. कठीण काळात कायमच ते आमच्यासोबत असतात. ह्याच्यामुळे तेच येणार. एकंदरीत सगळे भाजप. हां, भाजपच. दुसरे पक्ष का नको? का नको असं नाहीये, पण कारण आमचा विश्वास ह्यांच्यावर आहे. पहिल्यापासून आम्ही ह्यांना ओळखतो. ह्याच्यामुळं असं वाटतं की ह्यांनीच यावं. त्यांच्या विरोधात असं आमचं काही नाहीये, पण आम्हाला वाटतं की आमचा पक्ष भाजप ही येवो. ह्याच्यामुळे आमचा सपोर्ट त्यांनाच आहे. केंद्रात भाजप, राज्यात भाजप आणि गावात ही भाजप. ह्याच्यामुळे त्यांनी भरपूर पद्धतीने निधी मिळवून देऊ शकेल. ह्याच्यामुळे आम्हाला भाजप हे चिन्ह आणि ह्यांनाच निवडून आणायचं आहे. माझ्यासोबत आता मुस्लिम बांधव आहेत मंगळवेढा शहरातील. साहेब, नाव काय आपलं? कादर मोहम्मद नगर. काय वाटतं एकंदरीत आता मंगळवेढा नगरपालिकेची निवडणूक लागली, काय वाटतं एकंदरीत मंगळवेढ्याचा विकास कोण करू शकेल आणि मंगळवेढ्याचा नगराध्यक्ष कोण राहावं असं वाटतं? अजित जगताप. म्हणजे त्यांची मिसेस उभे राहिले आहेत अजित जगताप यांची. का? पण तेच का? हां, ते काम करणारे होतकर आहे ना. बरं. काम करणारे. हां. मग कसं आहे कार्य त्यांचं? अजित जगताप यांचं 3 टर्म त्यांनी नगरसेवक होते. हां, चांगलं. त्यांचं कार्य कसं कार्य आहे? चांगलं. काय काय कार्य. केलं त्यांच्या कार्यकाळात? कार्य त्यांनी चांगलंच केलं समधीकडे. म्हणजे बरं. आमचं मालक आता उभारले कोण पांडा मालक. हां. बरं. त्याने तर समजे गोरगरिबाचे समजे प्रश्नही सोडवते. सोडवले. सोडवत समजा म्हणजे काय कोण येईल त्याला कुठं ॲडजस्ट केलं नाही. पैसे एक तर असं म्हटलं जातंय की भारतामध्ये किंवा महाराष्ट्रामध्ये भाजप मुस्लिम लोक भाजपच्या विरोधात आहेत. ती काय विषय वाटतंय? नाही. मग भाजपचं तसं विषय नाही ते. आता आम्ही आमचं पांडुमालक उभारणार नव्हता, हां. पण आता अडचण आधी उभा केलंय. हां. ह्याच्यामुळे उभा राहिली ती. बरं. निवडून येतील असं वाटतं? हां, 1 नंबर. बरं. कसं आहे काम त्यांचं? कसं आहे विरोधकांचं काम? कसं आहे? 1 नंबर. हां, आमचं पांडा मालकाचं काम 1 नंबर आहे. बरं. दुसऱ्यांचं दुसऱ्यांचं काय संबंधच नाही. आता पहिल्यांदा निवडून आले ती, त्याच्या आधी 2 नगरसेवक त्यांनी दिली ती हां. नगरपालिकेला. बरं. म्हणजे त्याच्या कार्यातनं दिली ती. बरं. त्यांनी केलेलं आहे काम. हां, लय काम केली ती. बरं. आता सांगितली नगराध्यक्षपदी आता आपण जगतापच का? जगताप आता पहिल्यापासून ते नगरपालिकेचं त्यांच्याकडे हे आहे ना, ते पहिल्यापासून ते नगरसेवक होते. हां, नगरसेवक. पांडा मालक बी नगरसेवक झाले, पण आता आमदारने आता पाठिंबा दिलेला आहे. आमदारचं कार्य चांगलं आहे. आमच्या ह्याच्यासाठी समाजासाठी त्यांनी एवढं मोठं गैबी फिरलं. नाही ना, कामाचं काय विषय नाही. कामाचं काय ती सांगा हो तुम्ही. ती बोला तुम्ही. असं ती बोला. बंद आहे. हां, ठीक आहे. हां. का पण का? हां. हां, कामाचं काय नाही. कामाचं समधी कामं आमचं इथं सरपंचही होते ते आमच्या पांडा मालका ह्याच्यावरच होते. हां. म्हणजे सरपंच करायचं जर कोणाचं जर म्हणलं हां. तर पांडा मालकाचं सांगायचं आणि त्याने व्हायचं सरपंच. असं कोण करू शकेल मुस्लिम लोकांसाठी असं मदत किंवा त्यांची कामे कोण करू शकेल असं वाटतं? हां, मुस्लिम लोकांसाठी मुस्लिम लोक एकीकडे कल कोणाकडे आहे? कल आमच्या पांडा मालकाकडेच. बरं. नगराध्यक्षपदी नगरामध्ये जगताप. माझ्यासोबत आता काही तरुण आहेत. काय सांगाल कशा पद्धतीने मुस्लिम लोक आहेत एकीकडे सांगितलं जातं की विरोधात खरंच भाजपच्या विरोधात आहेत? विरोधाचा विषय नाही. असं माझं नाव सलमान इनामदार आहे. हां. आता कसं आहे, अजित जगताप यांची मिसेस हां. कसं आहे, युवा महिला आहेत. हां. त्यांना युवा महिलांची जी जाणीव आहे काय करायचं, तशी मॅनपॉवर आपल्या नगरपालिकेला त्यांनी सोपवलेली आहे. हां. त्यांनी चांगलं काम करतील नक्कीच. हां. हां. हे असं आमचं धोरण आहे. बरं. आता सगळ्यांचं धोरण हे मतदान झाल्यावर निकाल लागल्यावर कळेल. काय वाटतं गुलाल कोण उधळू शकेल? गुलालचं कसं आहे, शेवटी हा नागरिकांचा विचार आहे. मतदान कुणाला करायचं आणि कुणाला नाही करायचं, शेवटचं त्यांचं मत आहे. एकंदरीत पण मुस्लिम मतदार किती आहेत? टोटल जर बघायला गेलं तर मुस्लिम 1200 मतदान आहे टोटल. किती होईल तरी साधारण टक्केवारी पाहायला गेलं तर जगतापांना किती होईल, विरोधकांना किती होईल, अवतड्यांना किती होईल? आता हा मतदानांचा हे आपण तर सांगू शकणार नाही. हां, ते आपल्या कसे आहेत कामं, कशी आहेत जगतापांची कामं, कशी आहेत? जगतापांची कामं केलेली आहे तो माणूस, असं नाही. पण करणार बी आहे. हां. पण जे आता त्यांची मॅडम आहेत, मिसेस आहेत, हां. युवा आहेत, बाबा त्यांना युवाची जाणीव आहे. मॅनपॉवर चांगले करेल नगरपालिका. अजित जगताप हे राष्ट्रवादीत आहेत. भाजप आमदार आपल्या सोबत त्यांच्या सोबत आहेत. अजून आपले जे
आमदार साहेब आहेत हां त्यांनी बी कामं केलेली आहेत. त्यांचा बी अलीकडे पाठिंबा आहे. अलीकडे हां त्यांचा बी पाठिंबा आहे. त्यांनी देवस्थानाला कामं केले आहेत. त्यांच्या थ्रू ह्यांनी कामं त्यांच्याकडून करून घेतलेली आहेत. असे पांडू जेणेकरून ते पांडू नायकवाडी असू द्या त्यांनी काम करून घेतले आहे देवस्थानासाठी. त्यांनी केलेले बी आहे, त्याच्या पुढे करणार बी आहेत. तर आपले आमदार साहेब आहेत, त्यांनी सभा मंडप वगैरे उभा केलेला आहे. त्यांच्या थ्रू वगैरे त्यांनी कामं करून वगैरे कुठलं सभा मंडप आहे? आपले गैब साहेब देवस्थान हे सभागृह त्यांनी उभा केलेला आहे. अच्छा फयाज गुडलाल मुजावर काय करता आपण? हे कलर काम करतो. मंगळवेढा शहरात हा मंगळवार पुजारी जाय का आम्हाला. अच्छा कोणाची हवा आहे मंगळवेढा शहरात? तर मंगळवेढ्यात आता हवा सध्याला तर अजय जगताप, पांडू मालक आणि समाधान अवतडे आमदार साहेबाचे. का नागरिक यांच्या पाठीमागे एवढे का पाठीमागे आहे त्यांच्या? सर्व कामं ती सगळी केली ती. सभा मंडप ते आमदार साहेबांनी उभा केला आहे. परत कुठला ते आता गैबी साहेब सभा मंडप बी उभा केला आहे. सगळे कामं बिमं केली ते आमदार साहेबांना. जे बी आता उरसाचं ते असते सगळेजण मिळून पांडू मालक नायकवाडी हे सगळेजण मिळून उरुस ही सगळी पार पाडते. त्यामुळं सगळी गल्लीत नगराध्यक्षपदी विराजमान कोण राहील? सुप्रिया जगताप. का? कामं ही सगळी सुप्रिया जगताप बाप्पाने सगळी केली ती. सगळ्या इकडे गटारी ही ती. त्याच्या नाव काय? शौकत पटेल. शौकत पटेल मंगळवेढ्यातच हा मंगळ. नगरपालिका निवडणूक लागली. काय एकंदरीत कोणाची हवा आहे? हवा सगळ्या सिंचीच आहे. आता पैसे वाटलं का खेळ संपला सगळा. हवा सगळ्या सिंचीच आहे. पैशावर खेळ आहे. इलेक्शन राहिलं नाही खरं. का कशामुळं? का अशी चर्चा सगळीकडेच होते महाराष्ट्रात, देशात. आता माणूस पहिलं नमस्कार चमत्कार संपलाय. बर आता फक्त पैसे पाठीमाग माणूस कॅमेरा लागलेला तिकडे, कॅमेराकडे बघा. मगसकर काय 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 नमस्कार चमत्कार निसता हो. बर. आता पैसे माग लोक लागलेत. लागले? खऱ्या माग लोक राहिले नाही. बर कितीने वाटप होईल मंगळवेढ्यात? आता कोण कोटीनं वाटतंय का 10 रुपयानं वाटतंय का 20,000 वाटतंय हे आम्हाला काम आहे. बर. ते वाटणाऱ्या मनावर. काय पण हे बरं योग्य आहे का अयोग्य आहे एवढं असं पैसे खर्च करणं हे ते? पैसे वाटणं ही चुकीचं आहे. बरं पहिली निवडणूक कशी होती आणि आताही निवडणूक कशी आहे? पहिले काय फरक आहे? नमस्कार सांगले पक्ष आपलाय मत टाकायचे लोक. हा आता पक्ष कोणा इकडे हाणला गावाला निघाला तिकडनं हाणला का इकडे निघाला हे असलं झालं. त्यामुळे विश्वास राहिला पण ते नाही जाऊ द्या, पक्षावर. राज्य पातळी तिकडे काय का होईना काय नाही. पण मला आता म्हणायचं आहे की मंगळवेढा नगराध्यक्षपदी आता उभं राहिलेले एकतर सुनंदा अवताडे आणि दुसरीकडे आहेत अजित जगताप यांची पत्नी सुजाता अवताडे. कोण सरस सुप्रिया जगताप कोण सरस ठरेल या दोघांमध्ये? आता आपण ती तर मतदाराच्या मनावर आपण काय सांगणार. तरी देखील कोण कारभार करू शकेल? ही काय सांगू शकत नाही. आता कोण कोणची बाजू कोण मारल ह्यात अगं आपण काय सगळ्या मत वाढत नाही. तुमचा कल कोणीकडे आहे? आता आमच्या मनाला आम्ही टाकणार ज्याला आमचा तरी- पसंतीचा माणूस आम्ही तरी पसंतीला कोण आहे? टाकणार. पसंत नापसंत कोण आहे? कोण करू ते आता शकेल? उद्या ठरवणार आम्ही. आता कोणाला टाकायचं फिक्स. म्हणजे उद्या संध्याकाळी पाकिट पोचल्यावर का कसं? पाकिट मलिदा आल्याशिवाय नाही. मलिदावर सगळं खेळ. म्हणजे तुम्हीच बोलताय आणि आम्ही सांगणार मग प्रश्न नाही. ही सत्य परिस्थिती आहे. बर पहिले सांगा पहिलं होतं का पैसे वाटत. काय म्हणताय? पैसे कोण देईल त्यांच्याकडे वळतील सगळे. पहिलं होतं पैसे मला सांगा. हा वाटत होते का पैसे? हा. आता लोक पैशावर मागायला लागले सगळे. बर काय तेवढी माणुसकी काय टाकतील ते लोकांना. अच्छा हा हा विश्वास बघून टाकणार ते ना. काय वाटतं कोणाकडे कल जास्त आहे? काय सांगता येत नाही हो. तरी- दोन्ही जोर केला ना प्रत्येकाने दोघांनी. आता त्याची मिरवणुका बघितल्यावर कुणाला जास्त मत पडली हे सांगता येत ना असं आहे. तरी देखील तुमचा कल कोणाकडे वाटतो? एकंदरीत तसं पाहिलं गेलं तर नगराध्यक्षपदी कोण कारभार करू शकेल चांगलं? जगताप करू शकेल की. का? त्यांनी पहिले काम केलेलं आहे ना बरं. नगरपालिकेत ना. हा त्यामुळे ते करू शकतील असं म्हणतो. म्हणजे पहिला अनुभव आहे त्यांना. हा तीन टर्म नगरसेवक राहिले. नगरसेवक राहिले होते ना ते. बर आणखीन काय? आणखीन काय सगळ्याच्या कामाला उपयोग पडते ते असं. बर कुठेतरी मग आमदार समाधान अवतडे सोबत आहे, त्याचा फायदा कुठेतरी होईल? हा यात वादच नाही होणारच की. कसं आहे आमदारांचं कार्य कसं आहे? मग त्या आमदाराच्या कार्याचं काय काय मंगळवेढा शहरात? आमदारचं कार्य भरपूर आहे. बर रस्ते केले, मंदिर सुधारलेली आहे हां आणि शाळा कॉलेजला मदत केली आहे सगळ्यांना. बर एकंदरीत कोण विराजमान होईल?
एकंदर मला वाटतं जगताप होईल असं वाटतं. जगताप. नाव काय आपलं? सैफान नईम शेख. काय करताय? मंगळवेढा मंगळवेढाचा प्रॉपर मतदानचा हक्क आहे का आधी? आहे की. आहे ना. हा मग बोला. काय कुणाची हवा आहे सध्या मंगळवेढा? सध्याला तर सुप्रियाताई जगताप. बरं. तसे का माहिती आहे का, त्यांनी अगोदर पूर्ण कामं केले आहेत, सगळ्यांचं मंगळवेढा पूर्ण सर्वे केलेला हा, आहे. हा. तसे गोरगरिबांचे काय हा. जे गोरगरिबांचे काय जे आहेत आडी अडचणी त्यांनी पूर्ण तपासून घेतलेले आहेत. त्याच्यावर निवडून यायच्या अगोदर बी त्यांनी पहिला काय अडचणी सॉल्व्ह केलेल्या आहेत, ह्याच्या पुढे पूर्ण त्यांनी सॉल्व्ह करणार आहेत. ह्यांची दक्षता त्यांनी घेतलेली आहे तसं पाहायला पूर्ण. गेलं तर मुस्लिम भाग हे महत्वाचा समजला जातोय मतदार. हे मुस्लिम एकंदरीत कल कुणाकडे जास्त आहे सर्व मुस्लिम समाजाचा? आम्ही तर बघा सध्याला तर सुप्रियाताई जगताप. का म्हणजे का? कामांची त्यांना आवड आहे पहिल्यापासून, त्यांनी पूर्ण करणार ते करणारच आहे. पूर्ण कामाची त्यांना आवड आहे, सगळ्यांची मिळून मिसळून सगळीकडे राहतात. असं नाही तू मी असं कोणा अवताडे सोबत आहेत काय नाही. फायदा होईल याचा? हा अवताडे सोबत आहेत, आमदार अवताडे सोबत हा, आहेत. होणार त्याचा की. फायदा होईल. होणार त्यांनी तसेच सर्व कामे केलेली आहेत. कुठली कुठली केलीत कामं? गरीब साहेब दर्ग्यात जो आहे सभा मंडप तो पूर्ण केलेला आहे. हर एक कार्यक्रमाला वर्गणी सगळे देतात. तसेच मला शिवाजी महाराजांचा पुतळा आहे, स्मारक आहेत, मंगळवेढा शोभा आलेली आहे. त्यासाठी अजून जरा त्यांनी नगरपालिकेकडे एक कामगार ही केलेलं आहे, बांधकाम केलेलं आहे मोठं. ते अजून येणार आहे शोभा द्यायला. मंगळवेढाचा मंगळवेढा जी विकास आहे ती त्यांनी पूर्ण करायचा प्रयत्न चालू आहे त्यांचा सध्या. अवताडे सोबत असल्यामुळे कशा पद्धतीने फायदा होईल एकंदरीत? सत्ता तर त्यांची भारतात पूर्ण आहे, भाजपची. भाजपची. हा. इथं पण आल्यानंतर विकास होईल सगळ्यांचा. अवताड्यांच्या मध्ये अवताडीच्या माध्यमातून. तसेच इथं लाडकी बहीण योजनेचे बी काय जणांचे प्रश्न होते, त्यांना कोणाला काही पैसे भेटत नव्हते, कुणाला भेटत होते, त्यांनी ते ज्यांना बी भेटत नव्हते त्यांनी ते बी प्रश्न सॉल्व्ह केलेला आहे. कोणी? तसे आमदार साहेबांनी. तसे कुठली सुविधा असू दे अंगणवाडीला आजीताप्पाने त्यांनी कपाट दिलेला आहे. सगळे ते अंगणवाडीची पूर्ण ही केलेली सॉल्व्ह केलेले आहेत प्रॉब्लेम. एक लास्ट प्रश्न विचारतो. नगराध्यक्ष पदाचा कारभार कोण सक्षम चालवू शकेल? कोण सक्षम म्हणल्यानंतर आमचं तर मत असं आहे की सुप्रियाताई जगताप यावे. मला एक मागाशी विचारायचा प्रश्न आला की इकडे सरपंचाचा कार्यकाळ तसं कोणी कार्यकाळ आपल्या मुस्लिम समाजाचे कोण कार्यकाळ पाहायला गेलाय? कोण होते? मुस्लिम समाजाचे आपले सरपंचपदी पण होते, कोण होते इकडे? मुस्लिम समाजात एवढं तर आपल्याला काय नाही. बर. ह्याच्या अगोदर मी जसं बघतोय पांडुरंग शिवाजी नाईकवाडी त्यांनी सलग 3 वर्ष अति उत्कृष्टाने पार पाडलेला कार्यक्रम. कोणाला अडचण आली नाही, काय नाही. काय इकडे म्हणजे नेमकं काय त्यांचं आहे त्यांनी केलेले आहेत असं नाही म्हणत आम्ही, पण असं लई ही नाही, लई इंटरेस्ट फेअर नाही त्यांचा. जसं पांडू मालका होता ना आपुलकीचा तसं नाही त्यांचा. नाही. नाही. प्रशांत गायकवाडचे आहेत कामं तसे केलेत पहिले त्यांचं तर काय माहित नाही. त्यांचं आपण नाव बी कधीही ऐकलेलं बी नाही कामा बाबतीत असं म्हणा काय. पांडू मालकांचं नाव आपण सगळे त्यांनी कुठलाही कार्यक्रम असू दे येणार, घाट पडणार, सगळ्यांची पाहायला गेलं तर मंगळवेढा शहरातील जे काही मुस्लिम भागातील काही महिला असतील, मग अशी महिलांची देखील कशा पद्धतीने आम्हाला आमदार अवताडे यांच्या माध्यमातून कशा प्रकारे मदत केली देखील की सांगितलं गेलं. आत्ता काही इथं लोक आहेत त्यांचे देखील जाणून घेण्याचा देखील आपण प्रयत्न केला. एकंदरीत मंगळवेढ्यातील सर्व मुस्लिम भागातील काही आहेत त्यांनी भाजपकडे ओढ असल्याचं देखील त्यांच्या म्हणण्यातून सांगितलं गेलं आहे. कॅमेरामन अक्षयसह भारत शिंदे, न्यूज इंडिया, मंगळवेढा.